काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी आपल्याबरोबर आहेत। याआधी आपण पाहिलं की इतिहासावरून बराच वाद जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळाला। मग ते प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान असेल किंवा मग राहुल सोलापूरकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे आक्षेपार्ह विधान वापरलेलं होतं त्यावरती सध्या एक टीका होते, ते म्हणजे मनोहर भिडे जे आहेत ते या प्रकरणामध्ये बोलले नाहीत। मात्र कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवरती जे सॉन्ग बनवलेलं होतं त्यावरती मात्र मनोहर भिडेंनी टीका केली। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज किंवा मग आंबेडकरांचा अवमान होताना न बोलणारे भिडे हे एकनाथ शिंदेंचा अपमान झाला म्हणून बोलले, त्याच्यावरती टीका होते। कसं पाहताय? हे बघा, मनोहर पंत भिडे फक्त करतात किडे एवढंच मी म्हणेन। कारण का जेव्हा मनोहर पंत, आम्ही तर मन्याच म्हणतो त्यांना, मन्या भिडेंना दुसरं काही काम नाही। सांगा ना तुम्ही समाजासाठी त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? नितेश राणे असो किंवा हिंदू मुस्लिमांमध्ये लढवायचं, आज त्यांनी जे छत्रपतींच्या बाबतीत बोललेलं आहे, आज आपण तुम्ही मला सांगा, हा टिल्ल्या पास झालाय ना 4थी 5वीला आपल्याला धडा होता छत्रपती शिवाजी महाराजांवर। कुठंच त्याच्यावर असं नाही की हिंदुत्वासाठी लढत होते, त्यांनी मशिदी तोडल्या, त्यांनी मुसलमानांना कापला, असं कुठंच नाही आहे। मग तुम्ही का हे विष भरताय? मनोहर पंतांना उद्योग काही नाही, त्यांनी तर आता सरळ उन्हाळ्याला आंबे येतात, त्यांच्या बागेमध्ये आंबे येतात, त्यांनी आंबे विकावे आणि मुलं पैदा करावी, एवढंच त्यांनी काम करावं। ह्या फालतू गोष्टीत पडूच नाही त्यांनी कोणत्याही, की कोण काय बोलतंय, कोण कोणती कविता कळतंय, कोण कोणतं गाणं म्हणतंय। तेव्हा कुठे गेलो तर हिंदुत्व, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर काय काय बोलल्या गेलं। प्रशांत कोरटकर करीबन 100 दिवसानंतर भेटतोय, लाज वाटली पाहिजे ना गृहराज्यमंत्र्याला, त्याच्यावर का नाही बोललात तुम्ही? तो राहुल सोलापूरकर काय बेणं आहे, ते काय बोललं ते, त्याच्यानंतरही तुमचं तोंडामध्ये काय दही जमलं होतं का? तेव्हाही तुम्ही नाही बोलला। टिल्ल्या पण त्याच्यावर काही बोलत नाही, म्हणजे हे तुमचं काय साठलोटं आहे का? मुद्दामून फक्त नवयुवकांना आणि नव्या पिढीला वितरवायचं, हिंदू मुस्लिम करायचं, दंगे घडवायचे सुरू तर केलं त्यांनी नागपूरपासून दंगा। अजून यांना देशामध्ये किती आतंक फैलायचा आहे, आणि मनोहर पंत ते किडे करण्यासाठीच पैदा झालेला आहे। काय मनोहर भिडेंना काय सांगणं आहे तुमचं ते? की मी एवढंच सांगेन, म्हणजे मी 4थी पास झाले, 5वी टिल्ल्या पण झाला असेल आणि भिडे पण झाले असेल, त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये फार प्रोफेसर्स, शिक्षक यांनाही भाडोत्री म्हणले, तर मी पण त्यांना म्हणते की मन्या भिडे तुम्ही पण भाडोत्रीसारखं, आणि टिल्ल्या तुम्ही पण भाडोत्रीसारखंच वागताय। तुम्हाला जेवढं बनवून लिहून दिलेलं असतं तेवढंच तुम्ही बोलताय, त्याच्यापेक्षा तुम्ही देशहिताची कामं करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे गौरवपूर्ण कामं आहेत ती करा, आणि असं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या गोष्टी करू नका। कारण काय, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणले होते, सज्जनाला राखावं आणि दुर्जनाला ठेचावं। तर तुम्ही दुर्जनात, उद्या वेळ पडली तर आम्ही ठेचू तुम्हाला, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय। आम्ही 4थी 5वीमध्ये त्यांचे धडे वाचलेत, आणि त्यांच्या कोणत्याही धड्यात आम्हाला असं सांगितलं, अहो त्यांचा आरमार पायदळ असं की मुसलमान दौलत खान होता, नंतर आग्र्यावरनं जेव्हा ते निघाले तेव्हा मदारी मेहतर होता, मदारी मेहतरनी मदत केली ना छत्रपती शिवाजी महाराजांना। मग तुम्ही 4थी 5वी नापास आहात का दोघं? मग तो इतिहास तुम्ही केला नाही का? मग कशाला लोकांना चुकीच्या दिशेला नेताय? मनोहर भिडेंना मग कोण बोलायला सांगते असं म्हणायचं तुम्हाला? डेफिनेटली, जसं ते म्हणतात ना भाडोत्री आहेत, मी म्हणते आमचे गुरुजन, आमचे शिक्षक, आमचे प्रोफेसर हे आम्हाला गुरु समान आहेत, पण भाडोत्री टिल्ल्या आणि मन्या भिडे आहेत, आणि यांनी यांचं भाडोत्रीपणा बंद करावा। गेल्या काही दिवसांपूर्वी जे पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये घटना घडलेली होती त्यावरती सुद्धा तुम्ही बोललेला होतात। त्या पीडित तरुणीनं राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलेलं आहे। तिचं असं म्हणणं होतं की असीम सरोदेंची सरकारी वकील म्हणून जे आहे त्या केसमध्ये नियुक्ती करावी, मात्र पुणे पोलिसांनी ते ऐकलं नाही। किंवा ज्यावेळेस माझी मेडिकल चाचणी करायची होती त्यावेळेस पुरुष वैद्यकीय अधिकारी होते, माझी संमती नसताना सुद्धा ते माझी संमती घ्यायची, आणि माझी वैद्यकीय चाचणी जी आहे ती पुरुष अधिकाऱ्यांनी केली। ज्या पीडित तरुणीनं पत्र राज्याच्या प्रधान सचिवांना लिहिलेलं आहे त्याबद्दल काय? किती दुःखद आहे, म्हणजे तिची वैद्यकीय तपासणी एक पुरुष करतोय, लाज नाही वाटत या पोलिसांना, यांना, सरकारला? एक महिला डॉक्टर नव्हती तुमच्याकडं, एक पुरुष वैद्यकीय तपासणी करतो, आणि त्याच्यानंतरही तुम्ही तिला खोटं पाडण्यात, म्हणजे त्या वकिला थ्रू कुणाला वाचवताय तुम्ही? एका बलात्काराला? नो मीन्स नो। जेव्हा ती, आणि त्याच्यानंतरही आपले गृहराज्यमंत्री म्हणतात ती ओरडली असती तर, आता पोलिसांनीच बयान दिलंय की त्या बसमधून आवाज बाहेर येत नाही, मग कुणाला वाचवताय तुम्ही? बलात्काऱ्यांना? म्हणजे काय चाललंय, कुणाचा मेळ आहे, कोण काय करते, काहीच नाही। म्हणजे मी तर सांगते, गृह खातं अकार्यक्षम आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामाच देऊन टाका, त्यांनी पेलत नाहीये महाराष्ट्र। आता या प्रकरणामध्ये जर पीडित तरुणीला राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहावं लागत असेल, पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा तिने एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ही लज्जास्पदच गोष्ट आहे ना, कुठं कमी पडलात तुम्ही?
तुमच्यावरनं म्हणजे यांचा कोणीतरी आका असेल ना. हे बघा पोलीस डिपार्टमेंट पण वरनं आदेश येतात. आपण प्रत्येक वेळेस जर पोलिसांना दोष देत बसलो तर चालणार नाही. वरनं येणारे फोन असतात, हे संपवा, हे मिटवा, या गोष्टी त्यांना वरनं येतातच ना. त्याच्यामुळं गृहराज्य खातंच कुठंतरी डळमळीत आहे. गृहराज्य खातं पोलिसांना ऑर्डर्स देण्यामध्ये कुठंतरी कमी पडतं आहे. सक्षमपणा नाही आहे. सगळं तितर-बितर झालं आहे, त्यांना काही कळत नाही आहे. तेव्हा त्यांनी राजीनामाच देणं चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केसमध्ये सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा असं त्या पीडित तरुणीनं मागणी केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, पीडित तरुणीने जी मागणी केलेली आहे ती योग्य आहे का? पुणे पोलिसांनी दुसरा एक सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांच्या नावाची नियुक्ती जी आहे ती केलेली होती. पीडित तरुणीचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. निश्चितच ती एक पीडित आहे आणि तिला जिथं सेफ आणि सिक्युअर वाटलं की माझी सुरक्षा हा माणूस वकील करू शकतो, व्यवस्थित लढू शकतो, तर तिने ते नाव दिलं तर दिलं पाहिजे होतं ना त्यांनी. पीडित आहे ती, तुम्ही तिला मदत करायची तर तुम्ही तिच्यावर लादताय. आणि अशा गोष्टी का लादताय तुम्ही तिच्यावर? आणि तुमचा जो वकील असेल ती जर त्याच्याबरोबर कम्फर्टेबल नसेल तर काय? आणि असीम सरोदे निश्चितच तिला न्याय देतील ही तिला खात्री असणार. त्याच्याशिवाय ती असीम सरोदेंचं नाव घेऊच शकत नाही. तुमची मागणी काय असणार या प्रकरणामध्ये? पीडित तरुणीने राज्याच्या प्रधान सचिवांना जे पत्र लिहिलंय, मग कोण कमी पडलं या सगळ्या गोष्टी? याच्यामध्ये तिची जी मागणी आहे ती पूर्ण झालीच पाहिजे. याच्यामध्ये जेव्हा जे काय ती प्रोसेस चालू होती तेव्हाच तिला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हाच तिच्यावर उलटे वेगवेगळे, तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या मीडियानी पण ते दाखवलं होतं की वेगवेगळे तिच्यावरच आरोप करण्यात आले होते. आणि जेव्हा हा बलात्कारी माणूस असताना त्याला सूट देण्याचा प्रयत्न कोर्टातल्या वकिलांनी पण केला. पण नंतर सगळ्या गोष्टी पुढे आल्यानंतर त्या महिलेचं, पीडितेचं ऐकणं ही सरकारनी पहिलं त्याला प्राधान्य दिलं पाहिजे की पीडिता काय मागतीये ते तिला द्या. त्याच्यामुळे पीडिता जर म्हणत असेल तर असीम सरोदे यांना त्यांनी सरकारी वकील हे नियुक्त करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये जर पीडित तरुणीचं म्हणणं असेल की सरकारी वकील म्हणून जर असीम सरोदे यांची नियुक्ती करा तर ती मागणी पूर्ण केली पाहिजे अशी प्रतिक्रिया संगीता तिवारी यांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.